जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तालय. सार्थ हरिपाठ अभंग क्रमांक 5. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त, बुजे विना हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मत, साधूचे संगती तरण पाय. अष्टांग योग व यज्ञ यांचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही सर्व हरिप्राप्तीविषयी बहिरंगी दूरची साधना आहेत. यांचे अनुष्ठान करणाऱ्यांमध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने तो योग यज्ञ वगैरे करतो. त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र होतो. भावा वाचून साधका देव केव्हाही निसंशय कळावायचा नाही. म्हणजे देववचन गुरुवचन याच्यावरती दृढ विश्वास असल्यावाचून देवाचं निसंशय ज्ञान मात्र होणार नाही. कारण देव स्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो. आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळालेला आहे. म्हणूनच त्या वाचून देवाचा अनुभव कसा मिळेल? तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही. म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. हित सांगणाऱ्यांमध्ये जर गुढ आत्मज्ञान नसेल तर तो काय सांगेल? कारण आत्मज्ञान होणे हे सर्वांचं हित आहे. गुरुचा एक अर्थ प्रेम असा होतो. हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय जे सांगेल ते कोरडच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय, असं माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. भावे विन देव म्हणजे आपला भाव कसा आहे? खरंच आपण अंतरंगातून भगवंताचं चिंतन करतो का? तेव्हाच मात्र देव मात्र निसंदेह आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय मात्र प्राप्त होणार. आणि त्यातले त्यात गुरुविन अनुभव मात्र मिळणार नाही. ज्या पद्धतीने दत्त महाराजांनी 24 गुरु केले, संपूर्ण पृथ्वीमाता प्रत्येक मुक्त्यो स्वान म्हणजे कुत्रा कासना, पृथ्वी, सूर्य असे असंख्य गुरु प्रत्येकाकडून श्री दत्त महाराजांनी काही ना काही घेतलं. मग जीवनामध्ये कोणाला का होईना गुरु मात्र करावा लागतं. हे मात्र देवाने देखील दाखवून दिलं. श्रीकृष्ण भगवंताचे देखील सांदीपनी ऋषी हे मात्र गुरु होते. म्हणजे भगवंताने देखील ह्या भूतलावरती ज्यावेळेस अवतार घेतले त्यावेळेस त्यांनी देखील मात्र गुरु केले. काही का होईना त्यांच्याकडून साधना करून घे. तपाविनं मात्र काहीच प्राप्त होत नाही. आणि जे मिळतं ते दिदल्याविनं कसं काय प्राप्त होणार? ते प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधूची संगत मात्र लाभली पाहिजे, त्याशिवाय मात्र भगवंताची प्राप्ती नाही. असं मात्र ह्या 5व्या अभंगाद्वारे मात्र जनास संबोधित करायचे. जय श्री ज्ञानेश्वर महाराज, जय श्री विठ्ठल.